अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार प्रेमळ भक्तांनो, सर्व स्वामी भक्तांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. जे स्वामी भक्त आजचा हा स्वामी संदेश शेवटपर्यंत ऐकणार आहेत, त्या सर्व भक्तांच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होतील. तुमच्या जीवनातील सर्व दुःख, दारिद्र्य, गरिबी सर्व काही जळून राख होईल आणि तुमच्या सुखाचा मार्ग मोकळा होईल. स्वामी म्हणतात, बाळा, तुझ्या प्रयत्नांमध्ये माझी शक्ती सामावलेली आहे, त्यामुळे काळजी करू नकोस. तुझं ध्येय तुझं जीवन यशस्वी करणार आहे. तुझ्या जीवनात खूप मोठा प्रकाश पडणार आहे. तुझ्या जीवनात येणाऱ्या अडथळ्यांचा आता सर्वनाश होणार आहे. आजचा हा संदेश शेवटपर्यंत ऐक. तुझ्या जीवनातील अडलेली रखडलेली कामेसुद्धा पूर्ण होतील. चॅनलवर नवीन असाल तर रोज स्वामी संदेश बघण्यासाठी आपल्या या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, तुझ्या श्रद्धेच्या मार्गावर जे काही अडथळे येणार आहे ते मी लवकरच दूर करणार आहे. तुझं जीवन तेजस्वी करण्यासाठी स्वामी समर्थांचे आशीर्वाद आले आहेत. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, तुझ्या श्रद्धेचा विजय तुला अजरामर करेल. तुझ्या विश्वासाने तुझ्या प्रत्येक संकटाचं रूपांतर चमत्कारामध्ये होणार आहे. तुझं धैर्य म्हणजे तुझं खरं यश असणार आहे. तुझ्या मनगटात स्वामींचं सामर्थ्य आहे, त्यामुळे कोणतंही संकट तुला हरवू शकत नाही. तुझ्या धैर्याने आणि श्रद्धेने यश तुला सापडणार आहे, यश तुला मिळणार आहे. तुझ्या प्रत्येक यशामध्ये स्वामींच्या कृपेचं प्रतिबिंब आहे. तुझ्या मेहनतीचं फळ तुला भरभरून मिळणार आहे. स्वामींचा प्रकाश, स्वामींची शक्ती सदैव तुझ्यासोबत आहे. तुझ्या विश्वासामुळे, तुझ्या भक्तीमुळे तुला यशाचा दरवाजा उघडता येणार आहे. तुझ्या मेहनतीला स्वामींचा आशीर्वाद लाभल्यावर तुझ्यासाठी कुठलंच काम अशक्य नसणार आहे. तू मेहनत केलीस तरच तुझं यश तुझं होतं. तू जर मेहनत केली नाही तर तुझं भविष्यसुद्धा उघड आहे. तुझ्या विश्वासाने तुझं भविष्य घडत आहे. प्रत्येक संकटांवर मात करण्यासाठी स्वामींचं पाठबळ तुला आहे. तुझं जीवन यशस्वी होण्यासाठी स्वामी समर्थांची शक्ती तुला सदैव मदत करेल. तुझ्या कर्तृत्वाचं फळ तुला मिळणारच आहे. तुझा मार्ग खुला करण्यासाठी स्वामींनी हा आशीर्वाद पाठवला आहे. कितीही मार्ग जरी बंद झाले तरी स्वामींच्या या संदेशाने सर्व मार्ग खुले होतील. तुझ्या जीवनात तुला कोणीच राहिलेलं नसेल तरी स्वामी तुझ्यासोबत आहेत. जरी तुझ्या जीवनामध्ये अनेकांनी तुझा विश्वासघात केला असेल तरी भिवू नकोस. स्वामींवर विश्वास ठेव. स्वामी तुझ्या विश्वासाचं फळ तुला नक्की देतील. तुझ्या प्रत्येक पावलाला स्वामी समर्थांच्या कृपेचं कवच आहे. तुझ्या यशाचं कारण तुझं धैर्य आणि स्वामींचा आशीर्वाद आहे. तुझ्या प्रयत्नांचं यश हा स्वामींच्या चमत्काराचाच एक भाग आहे. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, तुझ्या मनात ज्या गोष्टी रुजतात त्या तुझ्या जीवनात सत्य होऊन जातात. म्हणून मनामध्ये चांगल्या गोष्टी रुजव, त्या सत्यामध्ये उतरतील. स्वामींच्या आशीर्वादाने तुझं जीवन प्रकाशमय आणि सुंदर बनून जाईल. स्वामींची शक्ती सदैव तुझं रक्षण करत आहे. स्वामी समर्थ म्हणतात, भीतीला मागे टाक. तू 100% विजयी होणार आहेस. तू जितका मेहनतीने प्रयत्न करशील तितकाच स्वामींचा आशीर्वाद तुला बलवान करेल. तुझं प्रत्येक स्वप्न साकार होण्यासाठी मनापासून मेहनत हीच खरी गुरुकिल्ली आहे. तुझ्या यशाचा मार्ग स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने आता उघडला जाणार आहे. तुझ्या आत्मविश्वासाचं पाऊल तुला विजयाकडे नेईल. तुझ्या प्रयत्नांना यशस्वी करण्यासाठी आकाशही झुकणार आहे. तुझ्या हृदयातील श्रद्धा स्वामींच्या कृपेचा प्रकाश आहे. स्वामी समर्थ महाराज सदैव तुझ्या पाठीमागे उभे आहेत. मग जग जिंकण्यासाठी कोणताही अडथळा तुला आता थांबवू शकत नाही. संकट तुझं भविष्य नाही, ती तुझ्या कर्तृत्वाची पहिली पायरी आहे. तू विश्वासाने उभा राहिलास तर संपूर्ण जग तुझ्या समोर झुकेल. धीर धर. जे काही होत आहे सर्व तुझ्या चांगल्यासाठी होत आहे. भीतीला थारा देऊ नकोस. तू जगाला जिंकण्यासाठी जन्म घेतला आहेस. तू जिथे प्रयत्न करशील तिथे तुला यश मात्र नक्कीच मिळेल. यशाचा सिंहासन तुझ्या मेहनतीच्या पायथ्याशी आहे. तुझं भविष्य तुझ्या श्रद्धेवर आधारित आहे आणि ते उज्ज्वल आहे. तू जिंकणारच, कारण तुझ्या मनगटातील स्वामी समर्थ महाराजांची शक्ती आहे. तुझ्या स्वप्नांचा प्रवास आजपासूनच सुरू होतो, कारण स्वामींचा आशीर्वाद तुझ्यासोबत आहे. आयुष्याला नवी दिशा देण्यासाठी संधी प्रत्येक क्षणात आहे. फक्त उठून पाऊल उचल.
हे यश फक्त तुझं नाही तर स्वामींचं देखील आहे, म्हणून प्रत्येक वळणावर स्वामींना धन्यवाद नक्की दे. यश हे फक्त कष्ट आणि श्रद्धा यांचंच फळ आहे. जो जो व्यक्ती कष्ट करतो आणि स्वामींवर श्रद्धा ठेवतो त्याचं गोड फळ त्याला मिळत असतं. तुझ्या विश्वासाला स्वामींच्या चमत्काराची जोड मिळाली तर कोणतंही संकट अडथळा ठरत नाही. संकटांचं रूपांतर तुझ्या शक्तीमध्ये होत असतं. प्रयत्न करणाऱ्याला स्वामींचा आशीर्वाद सदैव लाभतो. तुझ्या यशासाठी स्वामींचा आशीर्वाद तुझ्या प्रत्येक कष्टात सामील आहे. आजचा दिवस तुझ्यासाठी जीवनात क्रांती घडवणार आहे, कारण स्वामींची कृपा तुझ्यावर आहे. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, बाळा, जर तुझी माझ्यावर पूर्ण श्रद्धा असेल तर मी तुझ्यासाठी मोठ्या चमत्काराची सुरुवात करणार आहे. तुझ्या मेहनतीला स्वामींचा कृपा लाभल्यावर कोणतंही संकट तुला रोखू शकत नाही. आत्मविश्वासाने पुढे जा, कारण तुझ्या मागे स्वामी समर्थ महाराज उभे आहेत. त्यांची प्रचंड शक्ती तुझ्या मागे आहे. भीतीला मागे टाक, कारण तुझ्या मागे स्वामींची शक्तिशाली संरक्षण आहे. तू जिथे अडखळतोस तिथून स्वामी तुझ्या विजयाचं दार उघडतील. धैर्याने पाऊल उचला, कारण स्वामींच्या शक्तीने तुझं संरक्षण होत आहे. स्वामींचा आशीर्वाद आहे, म्हणूनच तुझं यश नक्कीच तुझं होणार आहे. आयुष्यातील प्रत्येक क्षण तुझ्यासाठी एक नवीन सुरुवात आहे. त्याला ऊर्जा द्यायचं काम कर. तुझ्या प्रयत्नांमुळे परमेश्वरालाही तुझ्या मदतीसाठी पुढे यावंच लागेल. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, बाळा, भिवू नकोस. मोठा विजय तुझी वाट पाहत आहे. उठ, मेहनतीला सुरुवात कर. माझ्यावर विश्वास ठेव. माझी सेवा कर. मी तुला जे हवं आहे ते सर्व काही देण्यासाठी तत्पर आहे. तुझ्या मेहनतीला यश तुला नक्की देणार आहे. हे विचार आणि हेच आशीर्वाद तुला सदैव प्रेरणा देतील. संकटांना घाबरू नकोस, कारण संकट ही फक्त तुझा संयम आणि तुझी परीक्षा बघण्यासाठी येत असतात. तुझ्यामध्ये जर पूर्ण संयम असेल तर ही संकटे तुझ्यासाठी वरदान ठरतील. फक्त संयम ठेव. संयमाने अडलेले गोष्ट देखील पुढे जातील. काही समस्या असतील तर त्या समस्या सोडवण्यासाठी शांत मनाने विचार कर, कारण शांतता म्हणजे तुझं एक शस्त्र आहे. त्या शस्त्राचा वापर तुला योग्य त्या ठिकाणी करायचा आहे. ज्या ठिकाणी तू शांत राहशील त्या ठिकाणी तुझा विजय मात्र नक्की आहे. स्वामी समर्थ महाराजांचे आशीर्वाद तुझ्याबरोबर आहेत. फक्त विश्वास ठेव आणि स्वतःचं सामर्थ्य ओळख. तुमचा प्रयत्न कधीच व्यर्थ जात नाही. फक्त मेहनत करा आणि विश्वास ठेवा. संकटांचा सामना करत असताना स्वामींच्या मार्गदर्शनावर विश्वास ठेवा आणि आत्मविश्वास ठेवून पुढे चालत राहा. स्वामी तुम्हाला कधीच मध्ये सोडणार नाही. तुम्ही कुठेही असलात तरी स्वामींच्या कृपेने तुमचं प्रत्येक पाऊल उज्ज्वलच होईल. स्वामींच्या आशीर्वादाने प्रत्येक गोष्ट शक्य आहे. फक्त तुमच्या कार्यावर श्रद्धा ठेवा. पुढे जाणं म्हणजेच विश्वास ठेवून धैर्याने चालत राहणं. स्वामी तुमच्या पाठीशी आहेत. जेव्हा अंधार वाटतो तेव्हा स्वामींचा प्रकाश तुम्हाला आकाशापर्यंत पोहोचवेल. आपल्या विचारांना आणि कृतींचा सकारात्मक परिणाम समाजावर होईल याची खात्री ठेवा. आपल्या मेहनतीतून सामर्थ्य निर्माण करा. स्वामी समर्थ त्याला चमत्कारिक यश देऊ देतील. विश्वास ठेवा. कोणत्याही कठीण परिस्थितीत स्वामी तुम्हाला मार्ग दाखवतील. आत्मविश्वास, धैर्य आणि स्वामींच्या आशीर्वादामुळे तुम्ही प्रत्येक अडचणीवर विजय मिळवणार आहात. जेव्हा तुमचं जीवन तुम्हाला थांबायला सांगेल तेव्हा स्वामी समर्थ महाराज तुम्हाला पुढे चालत राहण्याची शक्ती देतील. तुमचं कार्य योग्य आहे. स्वामींची कृपा मिळवण्यासाठी त्याला समर्पित करा. चला, संधीचा लाभ घ्या आणि संकटांमुळे थांबू नका, कारण स्वामी समर्थ महाराज तुमच्या सोबत आहेत. तुमच्या कष्टाला पुण्य आणि स्वामींच्या कृपेचा आधार मिळावा यासाठी तुमचं मार्गदर्शन चालू ठेवा. हा संदेश शेवटपर्यंत ऐका, कारण जे भक्त आजचा हा संदेश शेवटपर्यंत ऐकणार आहेत त्यांच्या सर्व काही ज्या इच्छा आहेत त्या पूर्ण देखील होणार आहेत. आयुष्यात गडबड असली तरी स्वामी समर्थ तुमच्याशी आहेत. त्यांच्या कृपेने सगळे शक्य होईल. म्हणून कितीही घाई गडबड असली तरी त्यांचं नाव घ्यायला मात्र विसरू नका. विश्वास ठेवा. साकारत चाललेले स्वप्न एक दिवस निश्चित सत्य होईल. तुमच्या कष्टाला जोड म्हणून स्वामींचा आशीर्वाद नेहमी तुमच्यासोबत आहेत. स्वामींचा मार्ग अनुसरा. प्रत्येक अडचणीला डोळ्यात डोळे घालून तोंड द्या आणि पुढे जा, कारण स्वामी समर्थ महाराज तुम्हाला शक्ती देणार आहेत. तुमच्या पायाखालची माती पवित्र करा आणि प्रत्येक पावलावर स्वामी समर्थांचा आशीर्वाद अनुभवत जा. संकटांचा सामना करत असताना स्वामींच्या मार्गदर्शनावर विश्वास ठेवा आणि आत्मविश्वास ठेवून पुढे जा. चांगलं कार्य करा आणि स्वामींच्या कृपेचा अनुभव घ्या. नक्कीच तुमचं जीवन उज्ज्वल होईल. तुमच्या जीवनात येणाऱ्या अडथळ्यांचा सर्व नाश होईल आणि तुम्ही जीवनामध्ये
मोठं नाव कमावणार आहात. स्वामींच्या आशीर्वादामुळे तुमच्या जीवनातील प्रत्येक संकट दूर होणार आहे. स्वामींच्या आशीर्वादाने तुम्ही जीवनात प्रत्येक अडचण पार करू शकणार आहात. स्वामींच्या कृपेने तुम्ही जीवनात मोठं यश मिळवणार आहात. तुम्ही जे केलं ते योग्य ठरवायला स्वामींवर विश्वास ठेवा. स्वामींच्या आशीर्वादाने तुमचं जीवन सुसंस्कृत होईल. स्वामींच्या कृपेने तुमचं जीवन प्रगतीच्या मार्गावर येईल. जीवनात जितकी मेहनत कराल तितकंच स्वामींच्या कृपेने तुम्ही यशस्वी होऊन जाल. स्वामींच्या आशीर्वादामुळे तुम्ही जीवनात ज्या गोष्टी अशक्य होत्या त्या देखील तुम्ही शक्य करणार आहात. स्वामींच्या कृपेने तुम्ही अधिक शक्तिशाली आणि खूप मोठे यशस्वी व्यक्ती होणार आहात. स्वामींवर विश्वास ठेवा. तुमचं जीवन त्यांच्या कृपेने अद्भुत होईल. स्वामींच्या आशीर्वादाने तुम्ही जीवनात नवीन शिखर गाठू शकाल. तुमचं काम जितकं कठीण आहे तितकं तुम्ही स्वामींच्या कृपेने विजय मिळवू शकता. स्वामींच्या मार्गदर्शनामुळे तुम्ही सर्व अडचणींवर मात करू शकाल. स्वामींच्या आशीर्वादाने तुम्ही जीवनाच्या प्रत्येक पैलूला सुधारू शकता. स्वामींच्या कृपेने तुमच्या प्रत्येक विचारामध्ये यश झळकणार आहे. आपण कुठेही असू, स्वामींचा आशीर्वाद आपल्या पाठीशी असेल. स्वामींच्या आशीर्वादाने तुमच्या जीवनातील प्रत्येक शंका दूर होईल. स्वामींच्या मार्गदर्शनाने तुमचं जीवन सक्षम आणि यशस्वी होईल. तुमचं जीवन तेच होईल जे तुम्ही स्वामींवर विश्वास ठेवलात. स्वामींच्या कृपेने तुम्ही जीवनात सर्व समस्यांचे समाधान करू शकता. स्वामी समर्थ तुमच्याबरोबर असतील. फक्त तुमचं कर्तृत्व जोपासा. तुमच्या मेहनतीवर आणि स्वामींच्या आशीर्वादावर विश्वास ठेवा. स्वामींचा आशीर्वाद तुमच्यावर राहिल्यास तुम्ही कधीही अडचणींमध्ये अडकणार नाही. स्वामींच्या मार्गाने तुम्ही पुढे जाल तेव्हा तुम्ही सर्व अडचणींवर विजय मिळवाल. विश्वास ठेवा. स्वामींच्या मार्गाने तुम्हाला जीवनातील प्रत्येक गोष्ट मिळेल. स्वामींच्या आशीर्वादाने तुम्ही अनंत यश प्राप्त करू शकता. तुमच्या आत्मविश्वासाने आणि स्वामींच्या आशीर्वादाने तुम्ही सर्व गोष्टी साधू शकता. स्वामींच्या कृपेने प्रत्येक अडचण आपोआप सुटेल. जीवनात कष्ट तुमचं खूप काही शिकवतील. स्वामींच्या मार्गदर्शनाने तुमचं जीवन बदलून जाईल. स्वामींच्या आशीर्वादाने तुमचं जे काही कठीण कार्य आहे ते सोपं होणार आहे. स्वामींच्या कृपेने तुमच्या जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर तुम्ही यशस्वी होणार आहात. ज्याच्यावर स्वामींचा आशीर्वाद आहे त्याला अडचणींचा सामना करण्याची शक्ती मिळते. स्वामींचा आशीर्वाद आणि तुमचे प्रयत्न याचा संगम तुमचं जीवन बदलून टाकेल. धैर्याने आणि श्रद्धेने तुमचं कार्य पूर्ण करा. स्वामींच्या कृपेने तुमचं मार्गदर्शन होईल. स्वामींच्या मार्गदर्शनावर श्रद्धा ठेवा. तुम्ही जेव्हा चालाल तेव्हा विजय तुमच्या पावलांवर असेल. विश्वास ठेवा. स्वामींच्या मार्गाने तुम्हाला जीवनातील ज्या काही सर्व काही चांगल्या गोष्टी आहेत त्या सर्व काही चांगल्या गोष्टी मिळतील. स्वामींच्या कृपेने तुम्हाला चमत्कारिक यश मिळेल. स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने तुम्ही जीवनाच्या सर्व आव्हानांना सामोरे जाऊ शकाल. तुमचं कर्म आणि स्वामींच्या कृपेने तुम्ही खूप काही साध्य करू शकाल. स्वामींच्या मार्गदर्शनाच्या आशीर्वादाने तुमचं जीवनात परिवर्तन होईल. स्वामींच्या कृपेने तुम्ही कुठेही आणि कधीही यशस्वी होऊ शकाल. स्वामींवर विश्वास ठेवा आणि सर्व अडचणींचा सामना करा. स्वामी समर्थ तुमच्यावर कृपावंत आहेत. फक्त त्यांच्यावर विश्वास ठेवा. स्वामींच्या आशीर्वादाने तुमचं जीवन उजळेल. विश्वास ठेवा. तुमचं कार्य सर्व अडचणींवर मात करून यशस्वी होईल. स्वामींच्या मार्गदर्शनाने तुमचं जीवन सुखमय होईल. तुमच्या कामात आपला आत्मविश्वास ठेवा. स्वामींचे आशीर्वाद तुमच्याशी आहे. स्वामी समर्थ तुमच्याबरोबर असतील तर तुम्ही कधीच पराभूत होणार नाहीत. म्हणून स्वामींच्या चमत्कारावर विश्वास ठेवा. स्वामींच्या कृपेने तुमचं जीवन सुवर्णमय होईल. प्रत्येक पावलावर स्वामींचा आशीर्वाद असेल तेव्हा यश तुमच्या सोबतच असेल. तुम्ही स्वामींच्या मार्गावर चाललात तर तुम्ही कुठलेही हरणार नाही. कारण स्वामी तुम्हाला कधीच हरू देणार नाही. शक्यता आणि श्रद्धेने तुमचं जीवन बदलता येईल. स्वामींच्या मार्गदर्शनाने देखील तुमचं जीवन बदलता येईल. विश्वास ठेवा. स्वामींच्या कृपेने तुमच्या जीवनातील सर्व अडचणी दूर होतील. स्वामींचा आशीर्वाद तुम्हाला यशाच्या दिशेने नेत आहे. तुमचं मन शांत ठेवा आणि स्वामींच्या या मार्गदर्शनावर विश्वास ठेवा. स्वामींच्या कृपेने तुमचं जीवन प्रकाशमय होईल. तुमच्या जीवनातील सर्व अंधकार दूर होईल. जो स्वामींवर विश्वास ठेवतो तो कधीच हरत नाही. कारण स्वामी त्याला कधीच पराभूत होऊ देत नाही. स्वामींच्या कृपेने तुम्हाला हरण्याची वेळ कधीच येणार नाही. विश्वास ठेवा, कष्ट करा आणि स्वामींच्या कृपेने यश प्राप्त करा. स्वामींच्या मार्गदर्शनाने तुम्ही कधीच हरणार नाहीत. शक्यता ही तुमचं
विश्वास आणि प्रयत्नांमध्ये आहे. स्वामी तुमच्याशी आहेत, तुमच्यासोबत आहेत, तुमच्या पाठीशी आहेत. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करून तुम्ही आयुष्यातील कुठलीही गोष्ट प्राप्त करू शकता. स्वामींच्या आशीर्वादाने तुम्ही जीवनातील सर्व आव्हानांना मात करू शकता. तुमच्या विश्वासासाठी सामर्थ्याने स्वामी तुम्हाला मार्गदर्शन करतील. जीवनातील अनेक अडचणी येतील, पण स्वामींच्या कृपेने आपण त्यावर मात करू शकतो. प्रयत्न करा, स्वामी तुमच्याशी आहेत, यश तुमच्याच हातात आहे. तुम्ही जेव्हा स्वामींवर विश्वास ठेवता तेव्हा स्वामी कोणत्याही परिस्थितीत उभं राहू शकतात. तुमच्या जीवनात प्रत्येक अडचण स्वामींच्या आशीर्वादाने नष्ट होईल. स्वामींच्या कृपेने तुमचं जीवन उजळून जाईल. आशा आणि श्रद्धा ठेवून काम करा, स्वामी तुमचं मार्गदर्शन करतील. तुम्ही जे करत आहात ते स्वामींसाठी करा, यश आपोआप तुमच्यासोबत येईल. ध्यान, साधना आणि सेवा हेच स्वामींचा पवित्र मार्ग आहे, त्याचं अनुसरण करा. तुमचं कर्म जे योग्य आहे त्यावर विश्वास ठेवा, स्वामींच्या कृपेने यश येईल. जगातील सर्वात मोठा शत्रू म्हणजे आत्मसंशय, तो दूर करा आणि स्वामींवर विश्वास ठेवा. तुम्ही जर मेहनत केली आणि स्वामींच्या कृपेवर विश्वास ठेवला तर यश तुमच्या पायाशी येईल. स्वामींच्या कृपेचा विश्वास ठेवा, तुम्हाला प्रत्येक अडचण ओलांडायला मदत होईल. धैर्य, श्रद्धा आणि परिश्रम हेच खरे मार्ग आहेत, ज्यामुळे तुम्ही स्वामींच्या आशीर्वादाने यश प्राप्त करू शकता. विश्वास ठेवा, जेव्हा सर्व कष्ट संपून जातील स्वामी तुमच्या जीवनात उजाळा देतील. स्वामींच्या मार्गदर्शनावर विश्वास ठेवा, कारण स्वामी प्रत्येक स्वामी भक्ताला चांगला मार्ग दाखवत असतात. जो भक्त स्वामींच्या या मार्गावर चालतो तो जीवनामध्ये नक्की यशस्वी होतो. स्वामी समर्थ महाराजांचे आशीर्वाद नेहमी आपल्या पाठीशी आहे. फक्त विश्वास ठेवायचा आणि पुढे चालत राहायचं. स्वामी आपल्या भक्तांना कधीच हरू देत नाही, कारण स्वामींना माहीत आहे की हे सर्व आपले लाडके भक्त आहेत. स्वामी महाराज कधीच आपल्या लाडक्या भक्तांना हरू देत नाहीत. जेव्हा आपण दुसऱ्यांच्या चुका माफ करण्याचं सामर्थ्य ठेवतो तेव्हा परमेश्वर देखील आपल्या चुका माफ करत असतात. ध्येय साध्य होईपर्यंत फक्त प्रयत्न करत राहायचे, प्रयत्न सोडायचे नाही. कर्म करत राहा, कारण कर्माचं फळ योग्य वेळी मिळतं. आयुष्यात काही अशक्य नाही, फक्त प्रयत्न करायचा. प्रयत्न केले की स्वामी नक्की त्याचं फळ तुम्हाला देत असतात. तुमचं हृदय शुद्ध ठेवायचं, कारण तिथेच आपला देव वास करत असतो. ध्येय साध्य करण्यासाठी कठीण परिश्रमाशिवाय पर्याय नसतो. चांगल्या गोष्टींना वेळ लागतो. थोडासा धीर धरायला शिकायचं. स्वतःचं जीवन चांगलं बनवण्यासाठी प्रयत्नशील राहायचं. आपलं जीवन आपोआप चांगलं होईल, कारण आपण कोणाचं वाईट केलेलं नसतं. त्याच्यामुळे स्वामी देखील आपलं वाईट करत नाहीत. मनशांतीसाठी परिश्रम आणि मनाची शांतता खूप गरजेची आहे. आत्मविश्वास आणि मेहनत याचा संगम आपल्याला यश प्राप्त करून देतो. आनंदाचा स्रोत सकारात्मक विचारांमध्ये आहे. यशासाठी सातत्य, धैर्य आणि संयम आवश्यक आहे. चांगले विचार आणि कृतीने आयुष्याची दिशा बदलते. ध्येय साध्य होण्यासाठी छोट्या पावलांनी पुढे जायचं असतं, कारण जेव्हा छोटे छोटे पावलं आपल्याला पुढे नेत असतात तेव्हाच आपण यश संपादित करत असतो. स्वतःच्या क्षमता ओळखा आणि त्यांचा योग्य वापर करा, कारण आपल्या क्षमता जोपर्यंत आपण ओळखत नाही तोपर्यंत आपल्याला आपल्या क्षमतांवर विश्वास बसणार नाही. जे संकट येतात ते आपल्याला मजबूत करण्यासाठी येतात, म्हणून आपली क्षमता खूप मोठी आहे. फक्त विश्वास ठेवा. ध्येय साध्य करण्यासाठी तुमचा दृढ निश्चय आवश्यक आहे. प्रत्येक दिवस नवीन संधी घेऊन येतो. चांगल्या विचारांनी मनाला सकारात्मक ऊर्जा मिळते. आयुष्यात शांती हवी असेल तर मनामध्ये चांगले विचार भरायला शिका. आपण नेहमी प्रेरणादायक बनायला हवं. चांगल्या गोष्टींना वेळ लागतो, पण त्याचा परिणाम कायम टिकतो. दुसऱ्यांच्या मदतीतून देवाकडे जाण्याचा मार्ग सापडतो. स्वतःवर विश्वास ठेवा, कारण तुम्हीच तुमच्या यशाचे शिल्पकार आहात. अपयश म्हणजे शेवट नाही, तर आपल्या ज्या ध्येयाची आहे ती पहिली पायरी आहे. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यात श्रद्धा आणि धैर्य आवश्यक आहे. यश मिळवण्यासाठी तुम्हाला कष्ट करावेच लागणार आहे, कारण जे कष्ट आपण करतो त्याला फळ मात्र स्वामी समर्थ महाराज देत असतात. म्हणून कष्ट जर प्रामाणिक असतील तर त्याचं फळ देखील प्रामाणिक असतं. चांगल्या विचारांनी भरलेलं जे आपलं मन आहे ते आपल्याला यशाकडे वाटचाल करण्यासाठी प्रेरित करत असतं. संकट हे तुम्हाला थांबवण्यासाठी नसतात, तर ते तुम्हाला घडवण्यासाठी येत असतात. कारण जर कुठलंच संकट न येता यश जर प्राप्त झालं तर त्या यशाची कुठलीच किंमत उरणार नाही. म्हणून प्रत्येक गोष्टीला योग्य किंमत देण्यासाठी आपल्याला जे काही आपल्याला पावलं आहेत ते हळूहळू पुढे न्यायचे आहेत. कारण जोपर्यंत आपल्याला
त्या पावलांची किंमत कळत नाही तोपर्यंत आपल्याला मिळालेल्या यशाची सुद्धा किंमत कळणार नाही. जेव्हा आपण कुठलीही गोष्ट परिश्रम आणि मेहनतीने मिळवतो तेव्हा त्या गोष्टीला आपण खूप जपतो आणि जी गोष्ट आपल्याला फुकट मिळत असते त्या गोष्टीची आपल्याला किंमत नसते. म्हणून जे तुम्हाला यश मिळणार आहे, स्वामी महाराज जे काही तुम्हाला देणार आहेत त्याची योग्य किंमत व्हावी, त्याचं योग्य मोल तुम्हाला कळावं म्हणून ही सर्व काही योजना स्वामींनी बनवली आहे. ही योजना ज्याला समजेल तोच यामध्ये खूप जास्त काळ टिकेल. ज्याला ही योजना समजली नाही तो फार काळ या गोष्टीमध्ये टिकू शकत नाही. म्हणून सकारात्मक विचार ठेवा, चांगले विचार ठेवा, तुमचं जीवन नक्की चांगलं होईल. कारण स्वामी महाराज कधीच कुठल्या भक्ताचं वाईट होऊ देत नाही आणि करतसुद्धा नाही. कारण स्वामी समर्थ महाराज आपल्या सर्वांचे गुरु आहेत. गुरु म्हणजे आईवडिलांप्रमाणे असतात. स्वामी देखील आपले मातापिता आहेत आणि आपले मातापिता कधीच आपल्या पाल्याचा, कधीच आपल्या बाळाचा वाईट विचार करत नाही. म्हणून स्वामी समर्थ महाराज देखील आपले गुरु आहेत, आपले आईवडीलच आहेत. ते देखील आपल्या कधीच वाईटाचा विचारही करणार नाही आणि आपलं वाईटसुद्धा होऊ देणार नाही. म्हणून मोकळ्या मनाने, शुद्ध मनाने स्वामींची सेवा करत राहा, पूजा करत राहा. तुम्हाला जे काही अनुभव मिळतील ते खूप लाभदायक असतील, खूप खास असतील. म्हणून ते अनुभव जपून ठेवा. आजचा हा स्वामी संदेश तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा होता. आता हा स्वामी संदेश फक्त तुम्ही ऐकायचा नाही तर सर्व काही स्वामी भक्तांना देखील पाठवायचा आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि अजूनही चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर रोज स्वामी संदेश ऐकण्यासाठी आपल्या या भक्तिमय चॅनलला एकदा सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.